असले रिस्की कामं करणं माझ्या एक दिवशी अंगलट येणार आहे बरं का फिक्स. असं तिघ जण कामाला चाललोय म्हणजे फिक्स काय तर फायनल करायचं नियोजन असतंय कामाचं. मला तर काय वाटायला लागलंय माहिती का, अजून 4-5 वर्ष काम जातं का काय माहिती. फर्निचरचं करायला लागलो का लाईट फिटिंगचं काम करायला लागलो तेच कळण. आता ही वॉल लाईटी सुद्धा काढून परत त्याला दुसऱ्या कलरच्या म्हणजे वॉर्म व्हाईट लावायचे. तर पहिले जी वॉल लाईटी लावले होते का ते RGB मध्ये लावले होते, पण मालक म्हणले की ते चांगलं दिसणार, त्यामुळे आता काय करायचं माहितीये का, दुसऱ्या लावायचे. अबे आणि तुला कितीदा सांगितलोय आपलं काम धंदा सोडून दुसऱ्या कामाच्या नादी लागत जाऊ नको. पहिल्यांदा बघितल्याने करायला लागला त्याला. आण्याला म्हणलं तुझं काम कर नाही तर ना कर, पण मी माझं काम करणार. ते म्हणजे फॅन बसवायचा. पप्प्या म्हणला मी तुला जोडून देतो, तू डायरेक्ट वर जोडून टाक. त्यामुळे 2 रूमचं तर फॅन बसवून घेतलोय, हॉलचं एक किचनचं एक. हा पप्पा हे नवीनच कुठली पद्धत आणला बे तू, असलं काय तर चिटकवून जोडा बेडाचा. तर विषय काय झाला माहितीये का, ह्याच्यामध्ये काय स्क्रू बसिना झाले ते, त्यामुळे त्याला कसला कुठला फर्निचरचा ग्लो आहे का ते लावा लावून त्यानं चिटकवून टाका लागला. आश्रपाली थोडक्यामध्ये वाचला बरं का, कारण पप्प्याला काय हापसा सापडला नाही. पप्प्यानं शिडी आणली का पहिलं तर वॉल लाईट काढून घेतलो, परत त्याला पप्प्याकडे टाकलो. पप्प्याला काय म्हणलं माहितीये का, मागटला साच्या तसाच राहू देतो, फक्त तू काय कर माहितीये म्हणला दुसरी वॉल लाईट मला दे. पण विषय काय झाला माहितीये का, मागचा साच्या काय त्याला मॅच होईना, परत त्याला ते पण काढून टाकलो. हा नवीनच काय तर करायला लागलो का, ते पप्प्यानं तिकडे काय तर एक्झॉस्ट फॅनला लावला होता ग्लू, परत त्याला तो इकडे स्ट्रिप लाईट लावा लागला. काय गोळच कळे नाही मला तर मला आण्या काय मला माहितीये का, अशी काय स्ट्रिप लाईट बसणार नाही, त्यामुळे त्याला ग्लू लावा लागलो. मला लोय बॅक कार बसतोय. परत त्याला ही ग्लू बघितला, अक्षरशः नाकातली केस जाळाली त्या वासानं माझ्या. जेवढ्या काय वॉल लाईट होते का सगळ्या चेंज करून परत त्याला नंतर फोकस बसवायचं नियोजन केला. ऑपोजिट बटन बंद करून टाका, कारण फोकस चालू झालेला. पण विषय काय झाला माहितीये का, आपल्याला वॉल लाईट लावायसाठी परत त्याला माळुंबऱ्याला शिड्या आणायला जायचं होतं. पण माझ्या सगळ्या अपेक्षाचा भंग झाला, कारण जेवढे मापाची शिडे पाहिजे होती का तेवढे काय भेटले नाही. माघारी आलो तर पप्पो परत त्याला असा कलरवाल्यांकडे लक्ष द्यायला लागला होता जसा काय ह्यांचा मालकाचा आहे ह्याने. अबे तुम्ही दोघं काम करायला लाव, काय तर चेष्टा करायला आला होती. पप्प्या तिकडे काय तर करतोय, तू इकडे आगावच काय तर करतो. अक्षरशः एवढ्या भंगार क्वालिटीच्या स्ट्रिप लाईट येतो तुम्हाला सांगतो. पीओपीला सुद्धा चिटकेनं झाले, त्यामुळे ह्याला सुद्धा ग्लू लावून परत त्याला पप्प्या चिटकवायला लागला. हा तर आता मेन महत्वाचं काम म्हणजे हातभर फाटून येणारं काम, ते म्हणजे शिडी त्या JCBत लावणे आणि तिथनं वर चढणे. पता नाही साला ऐसी सिच्युएशन में मैं अपने आप आगे कैसे आ जाता हूं, कारण दुसरा पर्याय नाही हो. कोण करणार असलं वरचा शिडीवर चढून काम. मला तर वाटायला लागले माझा 1-2 शेअरचा इन्शुरन्स काढूनच घ्यावा, ते म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. कारण असलं काम करायचे म्हणजे लय रिस्की काम आहे. मी असल्या कामाला कधीच घाबरत नाही बरं का, कारण विषय कसा माहितीये का, जे काम आपण करायला घेतलंय का ते करावं लागणार आहे, त्यामुळे काय सुद्धा वाटत नाही मला. थोडी तरी भीती वाटते बरं का आपल्यामुळे परत त्याला दुसरा कोणाचं तर वाटोळ होणे हो, दुसरा काय विषय नाही. पहिली जी खालची वॉल लाईट होती का ती लावताना काय वाटलं नाही, पण दुसऱ्या वॉल लाईटीला तुम्हाला सांगतो फाटून हातात आली होती. पण काय करणार, पर्याय नव्हता, त्यामुळे पलीकडल्या 4 बसवल्या आणि परत त्याला अलीकडली परत त्याला 1 बसवायची राहिली होती का ती पण बसवून टाकलो. तर भाऊ ह्या लॉगचा अजून एक दुसरा पार्ट येणार आहे, तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या. तुम्हाला जर लॉग आवडला का लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.